हात जर लावला ना वाह्यांना तर खबरदार, माझ्या नवऱ्याचा परमार्थ तुम्ही बुडवायला निघाला. अरे या परमार्थासाठी माझ्या नवऱ्यानं संसार बुडवला आणि आता तुम्ही परमार्थ बुडवला निघालाय. हा परमार्थ मी बुडू देणार नाही. तुकोबराय आले आणि सांगितले, आवले देऊन टाक त्या वह्या. ब्रह्मवृंदांचा आदेश आहे, वह्या पाण्यात बुडवाव्या लागतील. आणि अक्षरशः तुकोबरायांची गाथा समाजकंटकांनी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. आणि आता मात्र तुकोबरायांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि सांगितलं, अन्नाचा एक 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 कण सुद्धा मी घेणार नाही, पाणी पिणार नाही. 13 दिवस तुकोबराय तिथे उपोषणाला बसले. ह्या गोष्टी आजच्या नाही आहेत, उपोषण मोर्चे वगैरे. शेकडो वर्षापूर्वी तुकोबरायांनी सांगितलंय, वेढा रे वेढा पंढरी, आम्ही वेढा घालू पंढरीला, मोर्चे लावा भीमा तीरी, भीम्याच्या तीरावरती नेऊन आम्ही मोर्चे लावू. असंच एक उपोषण तुकोबरायांनी सुरू केलं. दिवसामागून दिवस उलटत होते, अंगात त्राण उरलेले नव्हते. आणि तुकोबरायांच्या मनात एकच विचार होता, हे सगळं 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 आता आयुष्याची ही सगळी पुंजी असणारी माझी गाथा. अहो तुकोबरायांच्या दृष्टीनं पुंजी होती तरी काय? हिरे मानक पाठवले तर तुकोबराय म्हटले, तुमचे येर वित्त धन मज मृत्यू के समान, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि शिवरायांनी पाठवलेला नजराना सन्मानपूर्वक पाठवून दिला. आणि आता ही गाथा जर पाण्यात बुडवली तर आता राहिलं काय? तुकोबरायांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, तुकोबराय वह्या पाण्यात बुडल्या, बिघडलं कुठं? पण आमच्या मनात मात्र अजून गाथा तरलेली आहे. म्हणजे अहो आमचे पाठ आहेत अभंग. कुणीतरी म्हटलं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने शस्त्रे करू, शब्दचे अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. कुणीतरी आलं आणि सांगितलं, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची ओळखावा. प्रत्येक जण येत होता, तुकोबरायांचा एक एक अभंग सांगत होता. तुकोबरायांच्या मनावरती आनंदाच्या छटा उमटत होत्या की अरे जनसामान्यांच्या हृदयावरून तुकोबरायांच्या गाथेतला एकही अभंग अजून पुसलेला नाही. आणि तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, अवले सगळ्यांचा एक एक अभंग पाठ आहे, तुझा आहे का? माझा आहे की एक पाठ. आणि कोणता? ते आहे ना काहीतरी, ते आता पण तुमचं नाव कसं घ्यावं, ते आहे ना काहीतरी, अनुरेणू हुनी थोकडा. आणि कुणीतरी म्हटलं, तुका आकाशा एवढा. तुकोबरायांना आनंद वाटला. आणि मग सगळ्यांनी मिळून त्या इंद्राणीला साथ घातली. आई ही गाथा अशी पाण्यात बुडू देऊ नको ग. ती आवली सांगते, माझ्या नवऱ्याचा परमार्थ असा बुडू देऊ नको. झोपली असशील तर जागी हो, धाव धाव गाई धाव, ही गाथा परत कर. म्हणून देहूकरांनी साथ घातली आणि इंद्रायणी त्या हाकेला धावून आली.